कधी भाजपाने त्यांच्या महायुतीला कधी यश आलं नव्हतं, आज सुद्धा ते तसं स्वप्न पाहत आहेत. मला वाटतं की 100% या लोकांच्या उत्साहामध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा पुरोगामी विचारता महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा निश्चित विजय मिळवेल. पवार साहेब स्वतः आलेले आहेत इथं. पवारसाहेब आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, भारत पाटणकर आहेत, अनेक नेते मंडळी, शिवसेनेचे नेते मंडळी, विजय बानकुडे, सगळे नेते महाविकास आघाडीचे इथं उपस्थित राहिले. माझं भाग्य आहे, माझा नेता या असलेल्या माझ्या ह्या असलेल्या नामनिधी पत्र भरताना उपस्थित राहतोय, हे माझं खरं आणि भाग्य आहे. प्रतिस्पर्धी कोण असेल तुम्हाला असं वाटतं? अजून डिक्लेअर नाही, मात्र उदयनराजेंचं एक नाव आहे, अजून त्यांचं नाव जाहीर झालेलं नाही. पण तुम्हाला काय वाटतं, कुणाची टक्कर असेल तुम्ही? मी कोणाच्याही प्रतिस्पर्धी म्हणून उल्लेख किंवा त्यांच्याची माझी स्पर्धा आहे असं समजत नाही. माझी स्पर्धा विचाराची आहे, माझी स्पर्धा लढाईची आहे आणि माझी स्पर्धा या महाराष्ट्राच्या आणि सातारा जिल्ह्याच्या स्वाभिमानाची आहे. हा जिल्हा पुरोगामी विचाराचा टिकावा आणि एक चांगल्या विजन करणारा खासदार म्हणून, एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून, जसा विधानसभा विधान परिषद मंत्री असताना केलेलं कार्य, तसं सातारा जिल्ह्याला डेव्हलपमेंट करण्याच्या अपेक्षा पूर्ण प्रति व्हावा. आरोपांच्या फैरी तुमच्यावर झडताना आता पाहायला मिळतं. असं आहे, निवडणुका आल्या की शेवटी कुठला परिस्थिती येत नाही, म्हणजे हे काम कर रडीचा डाव केला जातो. मी उद्या प्रेस घेणार आहे, त्याच्यावर सविस्तर बोलणार आहे. निश्चितच यांनी आता आपल्या प्रतिक्रिया देत असताना आपण पाहतोय की कशा पद्धतीनं या ठिकाणी आता शिंदे साहेबांनी आता सगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. एकंदरीतच आता काही वेळामध्ये ही रॅली सुरू होणार आहे आणि या रॅलीचं भव्य स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळणार आहे. कॅमेरामॅन विजय राहुल तपासे, एबीपी माझा सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.